नमस्कार विद्यार्थी मित्र, मी एस के तुमचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। आज आपण सराव संच 1.3 सोडवून घेणार आहोत, तर सर्वांनी लवकर जॉईन व्हा लेक्चरला। आज आपलं लेक्चर 10 असणार आहे। सराव संच 1.3 आपण एकदम सोप्या आणि खास ट्रिक मध्ये सोडवून घेणार आहोत, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमचा एकही प्रश्न ग्रामर्स रूल वरील चुकला नाही पाहिजे। तर सर्वांनी तयार राहा आणि लवकर जॉईन व्हा लेक्चरला। आज आपण सराव संच 1.3 एकदम धासू स्पीडनं सॉल्व करणार आहोत आणि तेही तुम्हाला समजेल ह्या सोप्या भाषेत। चला तर स्टार्ट करूया। सराव संच 1.3 आज सराव संच 1.3 मधील जे बी उदाहरणं म्हणजे आपण सोडवून घेणार आहोत, त्याचं प्रॅक्टिस तुम्ही घरी गेल्यानंतर करायची, स्वतःहून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे। नाही आले तर परत व्हिडिओमध्ये अजून जाऊन बघायचे आणि आपला पाया मजबूत करायचा आहे। चला आपण या सराव संचामधील प्रथम प्रश्न काय आहे तो बघूया। या सराव संचामधील प्रथम प्रश्न आहे, खालील रिकाम्या जागा भरून निश्चयक पूर्ण करा। म्हणजे एक त्यांनी निश्चयक दिलेला आहे, निश्चयकामधील रिकाम्या जागा भरून निश्चयकाची किंमत काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता निश्चयकाची किंमत काढायची आपल्याला माहितीच आहे, तर आपण बघूया कुठला प्रश्न आहे। 3 2 4 5 या 3 2 4 5 हा आहे आपला निश्चयक। ह्या निश्चयक सोडवून या निश्चयकाची किंमत काढा असं या प्रथम प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे। तर आपण काय करणार आहे, तुम्हाला मी फर्स्ट स्टेज सांगितलेली आहे। हे बघा, उजवा हाताचा गुणाकार म्हणजे 3 × 5 मायनस 4 × 2 15 मायनस 8 इज इक्वल टू 7 झाला आपला प्रश्न सॉल्व। अशा पद्धतीने आपण निश्चयकाची किंमत काढतो। चला ह्याच बरोबर दुसरा प्रश्न काय सांगतोय ते बघूया। आज आपल्याला पूर्ण सराव संच कंप्लीट करायचा आहे, तोही 10 स्पीड मध्ये आणि सोप्या पद्धतीने। चला दुसरा प्रश्न काय, निश्चयकाची किंमत काढा। आता दुसरा निश्चयक दिलेला आहे -1 7 2 4। आता निश्चयकाची किंमत काढायची, उजवात -1 × 4 -2 × 7 हे बघा, -4 -14 इज इक्वल टू -18। अशा तऱ्हेने आपल्याला दुसऱ्या निश्चयकाची सुद्धा किंमत आलेली आहे। समजलं मित्र? चला पुढील प्रश्न घेऊया। आपण बेसिक कन्सेप्ट एवढ्या क्लिअर करून घेतल्यात की विद्यार्थ्याला असं एक्झाम दिल्या उत्तर काढता आलं पाहिजे। चला तिसरा प्रश्न घेऊया। निश्चयकाची किंमत काढायची, पुढील निश्चयकाची किंमत काढायची। निश्चयक त्याने काय दिलेलं आहे बघा, 5 3 -7 आणि 0। आता ह्या निश्चयकाची किंमत काढायची, कशी काढणार? तिरकस गुणाकार 5 × 0 -7 × 3 हे तर 0 होणार आपल्याला माहितच आहे, -21 म्हणजेच या निश्चयकाची किंमत +21 आलेली आहे। चला या पुढील निश्चयक बघूया। पुढील निश्चयक दिलेला आहे 7/3 5/3 3/2 आणि 1/2 हा पूर्णांकामधील निश्चयक दिलेला आहे। काही फरक पडत नाही, बघून घ्या। हे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/6 आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। 7 × 1/2 -5/3 × 3/2। आता याचा गुणाकार करून घेऊया, 7/6 -15/6 म्हणजेच -8/6 येईल। आणि याला हे पूर्ण अपूर्णांक नाही, कारण याला 2 भाग जातो, म्हणजे -4/3 हे या निश्चयकाची किंमत असेल। समजलं? एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला निश्चयकाची किंमती काढता आल्या पाहिजे। आता पुढील उदाहरणं असे बघणार आहोत की क्रॅमर्स रूलनं कशी सोडवली आहेत। म्हणजे क्रॅमर्स बाबाने आपल्याला मेथड सांगितली, ती मेथड यूज करून आपल्याला पुढील एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत। चला आपण पुढील एक सामायिक समीकरण पाहूया।
क्रॅमर्स बाबाने प्रथम समीकरण दिलेलं आहे 3x - 4y = 10 आणि सेकंड समीकरण दिलेलं आहे 4x + 3y = 5. आता हे यामध्ये बघा आपलं जे सामान्य रूप आहे त्यामध्ये हे इक्वेशन आहेत का बघायचं. सामान्य रूप काय आपलं a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. आता दिलेल्या सामान्य रूपाबरोबर या इक्वेशनचं कंपॅरिझन करून घेऊया. a1 बरोबर 3 मिळालेला आहे, b1 बरोबर काय मिळालेलं आहे -4, a2 बरोबर काय आहे a2 बरोबर 4 आहे, b2 बरोबर काय आहे +3 आहे, c1 बरोबर काय आहे 10 आहे आणि c2 बरोबर काय 5. आता आपण क्रॅमर्स रूल ने या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन काढायचं म्हणून आपण प्रथमतः कॅपिटल डी काढतो. कॅपिटल डी आपला काय येणार a1 a2 b1 b2 म्हणजेच आता या ठिकाणी किंमत ठेवून घ्या 3, a1 ची किंमत 3, a2 ची किंमत 4, b1 ची किंमत -4, b2 ची किंमत 3. आता निश्चयकाची किंमत कशी काढायची ते तर आपल्याला माहितीच आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 3 -4 × -4 म्हणजेच हे बघा 3 × 3 -4 × 4 म्हणजेच ह्या मायनस चिन्हावर लक्ष देणं गरजेचं आहे. 9 मायनस 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 -4 × -4 -16 होईल म्हणजे हे मायनस मायनस परत प्लस होईल आणि 9 + 16 = 25. अशा तऱ्हेने आपल्याला कॅपिटल डी मिळालेला आहे 25. नेक्स्ट स्टेप dx काढतो आपण. dx कसा काढणार आहे हे बघा. x या सहगुणक चला बरोबर कोणते सहगुणक आहे a1 a2 मग a1 a2 च्या जागी c1 c2 घ्यायचे. हा बघा हा निश्चय काय मेंढी या a1 a2 च्या जागी c1 c2 ठेवा आणि b1 b2 ॲज इट इज. यावरून आपल्याला x या चलाचा निश्चयक मिळेल. आता x या चलासाठी निश्चयक कसा मिळेल c1 c2 ची किंमत काय आपली 10 5 आणि b1 b2 काय आपलं -4 3. आता ह्या निश्चयकाची किंमत काढून घ्यायची 10 × 3 -4 × 5 हे झालं 30 - 20 म्हणजेच 30 + 20 = 50. म्हणजेच आपल्याला dx या निश्चयकाची किंमत 50 मिळालेली आहे. आता dy या निश्चयकाची किंमत आपण काढून घेणार आहोत. dy ला आपण y या चलाचे सहगुणक कुठले आहेत ते बघा b1 b2 न घेता त्या ठिकाणी c1 c2 ठेवायचा आहे. ह्या बरोबर कंपॅरिझन करा b1 b2 च्या जागी c1 c2 आणि a1 a2 च्या जागी ॲज इट इज. आता a1 a2 ची किंमत काय आपली 3 4, c1 c2 ची किंमत काय 10 5. आता हे बघा हा निश्चयक आपण सोडवून घेणार आहोत म्हणजे 3 × 5 -10 × 4 म्हणजे 15 - 40 म्हणजे आपल्याला -25 हे dy मिळालेलं आहे. म्हणजे dy आपणास मिळालेला आहे -25. आता आपण तिन्ही निश्चयकाच्या किमती काढून घेतलेल्या आहेत d dx dy. आता ह्यावरून x = आपल्याला काय सांगितले क्रॅमर्स बाबांनी dx/d म्हणजेच dx काय आपल्याला आलेला आहे 25 - 25 50 - 25 = 2. तसेच y या निश्चय चलाची किंमत कशी काढणार आपण dy/d म्हणजे dy ची किंमत काय काढलेली आपण -25 आणि d ची किंमत आलेली आहे 25 म्हणजेच -1. म्हणजेच x आणि y या दोन्ही चलाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत x, y = 2, -1 झालं. आहे का नाही सोपं. कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर प्रत्येक प्रश्न आपल्याला असा सोडवता येतो. चला आपण पुढील प्रश्न बघूया. ही सामान्य इक्वेशन मी इथं ठेवत आहे ते रब करत नाही कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस ते लागणार आहे. आता पुढील प्रश्न बघा 4x + 3y -4 = 0 आणि 6x = 8 - 5y ही दिलेली आहेत दोन इक्वेशन. आता बघा हे दोन इक्वेशन आपल्याला ह्या रूपात मांडून घ्यायचे म्हणजे प्रथम इक्वेशन कसं येईल 4x + 3y फक्त हे -4 आहे ह्या बाजूला गेल्यानंतर +4 होईल आणि ह्या इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये
6x ॲज इट इज घेऊया आणि हे 5y ह्या साईडला गेलो प्लस 5y होईल आणि 8 होईल. आता ह्या रूपामध्ये ही इक्वेशन आपण मांडून घेतलेली आहेत. म्हणजे हे सामान्य रूप आहे, म्हणजे याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे इक्वेशन आपण मांडून घेतलेले आहेत. ह्यावरून कंपॅरिझन करायचं. a1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 4, a2 ची व्हॅल्यू काय 6, b1 ची व्हॅल्यू काय 3, b2 ची व्हॅल्यू काय 5, c1 ची व्हॅल्यू काय आपली 4, c2 ची व्हॅल्यू काय 8. हे बघा दिलेल्या इक्वेशनावरून कंपॅरिझन करायचंय. कंपेअर म्हणजे आपण तुलना करायची आणि a1 a2 च्या किमती फाइंड आउट करायच्यात. आता आपण यामध्ये काय करतो, कॅपिटल डी कसा फाइंड आउट करतो, a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. आता a1 a2 च्या किमती या निश्चयकामध्ये ठेवून घेऊया. आता हा निश्चयक आहे म्हणजे डिटर्मिनंट आहे. हा बघा a1 ची किंमत 4, a2 ची 6, b1 ची 3, b2 ची 5. आता निश्चयकाची किंमत काढूया. 4 into 5 minus 3 into 6, 4 पंचे 20 मायनस साइन 3 18 म्हणजेच कॅपिटल डी आपणास मिळालेला आहे 2. ह्याच पद्धतीने आपण dx काढायचा आहे. dx काढायचा आहे म्हणजे x ह्या चलाचे सहगुणक कुठले आहेत, a1 a2. a1 a2 च्या जागी आपण c1 c2 लिहायचंय. कन्फ्युज व्हायचं नाही. ज्या चलाचे सहगुणक आहेत त्या चलाच्या जागी आपण c1 c2 घ्यायचंय आणि b1 b2 ॲज इट इज घ्यायचंय. म्हणजे आपण ज्या चलासाठी निश्चय काढतो त्या चलाचे सहगुणक न घेता त्या ठिकाणी स्थिर पद घ्यायचे. आता c1 c2 आपलं काय आहे बघा, c1 c2 4 आणि 8 आहे. b1 b2 ॲज इट इज राहील 3 आणि 5. आता ह्या निश्चयकाची किंमत काढून घ्यायची. 4 into 5 मायनस 8 into 3 म्हणजे किती येणार आहे, 5 चोक 20 मायनस 8 त्रिक 24. अशा पद्धतीनं -4 dx आपल्याला मिळालेला आहे -4. त्याचबरोबर dy कसं काढून घेणार आहेत हे बघा. आता a1 a2 x y या चलाचे सहगुणक कुठले आहेत, b1 b2. आता b1 b2 न घेता त्या ठिकाणी c1 c2 ठेवायचे. म्हणजे ह्या मेन निश्चयकामध्ये a1 a2 ॲज इट इज राहील आणि b1 b2 च्या जागी c1 c2 घ्यायचंय. कारण की b1 b2 हे y या चलाचे सहगुणक आहे, त्यामुळे त्याला रिप्लेस करायचे. आता बघा a1 a2 आपण ठेवून घेऊया. a1 a2 काय आपलं 4 आणि 6 आणि c1 c2 काय आपलं 4 आणि 8. त्याचबरोबर आता ह्या निश्चयकाची किंमत काढून घ्यायची आहे बघा. 4 into 8 मायनस 6 into 4 म्हणजे 8 चोक 32 मायनस 24. आता आपल्याला हे भेटलेलं आहे +8 म्हणजे dy या निश्चयकाची किंमत मिळालेली आहे +8. आता ह्या तिन्ही वरून x इज इक्वल टू dx बाय डी हे आपल्याला क्रॅमर्स बाबांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, dx ची किंमत किती आहे -4 आणि d ची किंमत आपली आलेली आहे 2. म्हणजेच आपल्याला -2 हे x च्या चलाची किंमत मिळाली आहे. त्याचबरोबर dy बाय डी. आता dy काय काढले आपण 8 काढले आणि d 2 काढले. यावरून y या चलाची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला x, y काय मिळालेलं आहे मित्रांनो -2, 4 ही उकल मिळाली. काय कन्फ्युजन आहे काय या एक्झाम्पल मध्ये, कोणाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही. कारण की कन्फ्युजनच राहणार नाही. एकदम बेसिक स्टेप मध्ये आपण हे एक्झाम्पल घेत आहोत. कारण की तुमचा पाया एवढा मजबूत केलाय. कारण की मागचे 2 लेक्चर आपण फक्त क्रॅमर्स रूल शिकत आहोत. त्यामुळं विद्यार्थी आपले असं 0 to Hero बॅच मधले फास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजेत. तुमचा सराव इतका झाला पाहिजे की आपल्याला दिलेल्या एक्झाम मध्ये जितका वेळ दिला जातो त्या वेळेच्या आधी आपला पेपर सॉल्व्ह करून झाला पाहिजे, तोही पैकीच्या पैकी मार्क सहित. चला आपण पुढील उदाहरण घेऊया. प्रत्येकाने घरी गेल्यानंतर सराव संच म्हणजे प्रत्येकाने आपला सराव संच सोडवायचा आहे. तोही पुस्तका म्हणजे नवनीत किंवा कुठेही न पाहता स्वतःच्या मनाने सोडवायचा आहे. नाही आलंच तर व्हिडिओ प्लेबॅक करून पाहायचा आहे. तुम्हाला ज्यांनी मागील लेक्चर अटेंड केले त्यांना हे उदाहरण सोडवता आलीच पाहिजेत आणि येणारच. बघा तुम्ही एकदा ट्राय करून प्रत्येक उदाहरण तुम्हाला सोडवता येणार. आता आपण उदाहरण नंबर 3 बघू. क्रॅमर्स बाबांनी तिसरं उदाहरण सांगितलेलं आपल्याला सोडवायला. x plus 2y is equal to -1, 2x minus 3y is equal to 12.
आता हे दिलेले जी समीकरण आहेत आपल्या स्टँडर्ड फॉर्म नुसार दिलेले आहेत, कारण की आपल्याला बघता क्षणी समजतं ह्या फॉर्म मध्ये दिले आहेत. यामध्ये कंपॅरिझन करू आपण. A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती काय काय आहेत तुम्ही मला सांगा. बघा A1 ह्या इथे x ला सहगुणक नाही म्हणजे A1 ची किंमत 1 आहे, A2 ची किंमत 2 आहे, B1 ची किंमत 2 आहे, B2 ची किंमत -3 आहे, C1 ची किंमत -1 आहे आणि C2 ची किंमत 12 आहे. अशा तऱ्हेने आपण सामान्य रूप म्हणजे जे स्टँडर्ड फॉर्म आहे या बरोबर कंपॅरिझन करून A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. काहीच नाही, फक्त या दोन्ही समीकरणाची एकमेकाशी तुलना करायची. तुलना अशी करायची, A1 A2 B1 B2 च्या जागी काय आहे ते बघायचं. चिन्हासहित आपल्याला त्याची किंमत ठेवायची आहे. आता आपण काय प्रथमतः काय करतो, मेन निश्चय काढून घेतो. मेन निश्चय म्हणजे कॅपिटल डी. कॅपिटल डी आपण कसं काढतो, A1 A2 B1 B2. कॅपिटल डी A1 A2 B1 B2. कॅपिटल डी A1 A2 B1 B2. आता A1 A2 B1 B2 च्या किमती ठेवून घ्या. 1 2 2 -3. आता ह्या निश्चयकाची किंमत कशी काढतो आपण, 1 × -3 -2 × 2 म्हणजेच -3 -4 म्हणजेच -7. आपल्याला -7 ही कॅपिटल डी या निश्चयकाची किंमत मिळालेली आहे, -7. आपण इथं शॉर्ट मध्ये लिहू शकता, कॅपिटल डी = -7 आपल्याला मिळालेला आहे. सॉरी, त्याचबरोबर आपण आता dx काढून घेऊया. dx कसे काढणार, आता हे दिलेल्या सामान्य रूपामध्ये x चे सहगुणक काय, A1 A2 न घेता त्या ठिकाणी C1 C2 घ्यायचंय. C1 C2 घेऊन B1 B2 ॲज इट इज, म्हणजे जे मेन निश्चयक आहे आपला त्या बरोबर त्यामध्ये चेंजेस करायचे. आता बघा C1 C2 ची किंमत काय आपली 1 -1 आणि 12 आणि B1 B2 ची किंमत 2 -3. आता या निश्चयकाची किंमत काढून घेऊया. -1 × -3 -12 × 2 म्हणजेच हे 3 -24 म्हणजेच हे -21 आलेला आहे. कॅपिटल dx ची किंमत आपणास मिळालेली आहे -21. त्याचबरोबर dy या चलाची किंमत आपण फाइंड आउट करणार आहोत. आता dy या चलाची किंमत कशी फाइंड आउट करायची, B1 B2, कारण की y चे सहगुणक बघायचे. y चे सहगुणक काय, B1 B2. आता y या चलासाठी आपण निश्चय काढत असाल तर B1 B2 घ्यायचं नाही, त्या ठिकाणी C1 C2 घ्यायचंय. म्हणजे हे मेन निश्चय का आपला, ह्यामध्ये A1 A2 ॲज इट इज ठेवा आणि B1 B2 न घेता त्या ठिकाणी C1 C2 ठेवा. हे बघा, आता A1 A2 ची किंमत काय आपली 1 2 आणि C1 C2 ची किंमत काय आहे -1 आणि 12. या निश्चयकाला कसं सोडून घेणार आहोत, क्रॉस गुणाकार करून घ्या. 12 × 1 -1 × 2 म्हणजेच हे 12 × -2 होईल, म्हणजेच 12 + 2 होईल. म्हणजेच तुम्हाला dy या निश्चयकाची किंमत 14 मिळालेली आहे. dy या निश्चयकाची किंमत 14 मिळालेली आहे. हे बघा, आता आपण तिन्ही निश्चयकाच्या किमती काढून घेतलेल्या आहेत. आता x या चलाची किंमत आपण क्रॅमर्स बाबांनी सांगितल्याप्रमाणे काढून घेऊ. dx/d. dx काय मिळालेला आहे आपल्याला -21. d काय मिळालेला आहे -7. मायनस प्लस होईल. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21 म्हणजेच x या चलाची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. तसेच y या चलाची किंमत काढण्यासाठी क्रॅमर्स बाबांनी आपल्याला काय सांगितलंय, y चा निश्चयक घ्या. y चा निश्चयक dy /d यांचं पण प्रमाण घ्या. आता dy काय आलेलं आहे आपलं dy +14 आणि कॅपिटल D -7 म्हणजेच -2. y या चलाची आपल्याला किंमत -2 मिळालेली आहे. म्हणजे x, y काय मिळालेलं आहे आपल्याला 3, -2 ही उकल मिळालेली आहे. ही समीकरणाची उकल मिळालेली आहे. इथं लिहायचं, ही समीकरणाची उकल मिळाली. विद्यार्थी मित्र, एकही प्रश्न आपला सोडवायचा राहिला नाही पाहिजे. प्रत्येक असं स्पीड मध्ये तुम्ही सराव संच सोडवला पाहिजे. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे काय दिलंय नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. 6x - 4y. 6x - 4y = -12. तसेच दुसरं एक सामायिक इक्वेशन दिलेलं आहे 8x - 3y. 8x - 3y =
-2. आता दिलेल्या एक सामायिक समीकरणाचं कंपॅरिझन करा स्टँडर्ड सामायिक इक्वेशन बरोबर. आता ह्या इक्वेशन बरोबर कंपॅरिझन केला असता आपल्याला a1 ची किंमत 6 मिळालेली आहे, a2 ची किंमत 8 मिळते, b1 ची किंमत -4, b2 ची किंमत -3, c1 ची किंमत -12 आणि c2 ची किंमत -2. अशा तऱ्हेने a1 a2 b1 b2 c1 c2 आपण फाइंड आउट केलेला आहे. आता आपण काढणार आहोत कॅपिटल डी काढतो कसा आपण a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 हा निश्चयक आपण कॅपिटल डी ची किंमत काढण्यासाठी वापरतो. आता a1 a2 लिहून घ्या. a1 a2 काय 6 8 b1 b2 -4 -3. चला आता या निश्चयकाची किंमत काढून घेऊया. 6 इंटू -3 -4 इंटू 8 हे बघा -18 -8 चौक 32 हे मायनस प्लस होईल -18 + 32 म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे कॅपिटल डी मिळणार आहे 14. कॅपिटल डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 14. इथं लिहून घेऊया. आता आपण काढूया dx आपण कसा काढतो. x च्या चलाचे सहगुणक काय a1 a2 इथे बघा a1 a2 च्या जागी c1 c2 घ्या, b1 b2 ऍज इट इज ठेवा. ज्या चलाचा निश्चय काढायचा आहे त्याचे सहगुणक मेन निश्चयकामध्ये बघा त्या ठिकाणी c1 c2 ठेवा. हे बघा c1 c2 आपलं काय -12 -2 b1 b2 काय -4 -3 हा निश्चयक सोडवून घेऊया. हे बघा -12 इंटू -3 -2 इंटू -4 हे 12 त्रिक 36 होईल मायनस प्लस आणि 4 दोन्ही 8 होईल. आता 36 मधून 8 गेले असता आपल्याला 28 मिळालेला आहे. म्हणजे dx या निश्चयकाची किंमत आपल्याला 28 मिळालेली आहे. आता dy ह्या निश्चयकाची किंमत काढून घेऊया. dy आता बघा y या चलाचे सहगुणक काय आहेत b1 b2 घ्यायचं नाही. ह्या निश्चयकाबरोबर कंपॅरिझन करा. a1 a2 ऍज इट इज ठेवा, b1 b2 च्या जागी c1 c2 ठेवा. चला a1 a2 ची किंमत काय आपली 6 आणि 8. त्याचबरोबर c1 c2 ची किंमत काय आपली -12 -2. आता ह्या निश्चयकाची किंमत काढून घ्या. 6 इंटू -2 -12 इंटू 8 किती होईल -12 मायनस प्लस होईल 12 8 96 मधून 12 गेले असता किती मिळते आपल्याला 6 मधून 2 गेले 4 9 मधून 1 गेले 8 84 आपणास मिळत आहे 84. त्याचबरोबर dy या निश्चयकाची किंमत आपण फाइंड आउट केलेली आहे ती आलेली आहे 84. सर्वांना किमती मिळालेल्या आहेत dx dy आणि कॅपिटल डी. आता क्रॅमर्स बाबांना सांगितल्याप्रमाणे x या चलाची किंमत dx बाय डी. मी परत का सांगतोय कारण की तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवताना असं तोंडपाठ झालं पाहिजे. dx बाय डी dx काय आपलं 28 डी काय 14. त्याचबरोबर तुम्हाला x या चलाची किंमत 2 मिळणार आहे. y या चलाची किंमत dy बाय डी dy काय आलेला आहे 84. आता 14चा टेबल 84 पर्यंत म्हणा किती येते उत्तर 6. म्हणजेच x आणि y या दोन चलाच्या किमती 2,6 आलेल्या आहेत. ही समीकरणाची उकल मिळाली. समजलं 2,6 ही या समीकरणाची उकल आहे. चला पुढील एक्झाम्पल बघूया. पुढील एक्झाम्पल आपल्याला पूर्ण सराव अशा स्पीड मध्ये सोडवायचा आहे. घरी गेल्यानंतर सुद्धा अशीच प्रॅक्टिस करायची. तुम्हाला काय सांगितलंय दिलेल्या स्टँडर्ड समीकरणाबरोबर कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन केला असता a1 a2 b1 b2 c1 c2 a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती काढून घ्यायच्यात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 4m + 6n इथे m आणि n हे सहगुणक दिलेले आहेत. 4m + 6n = 54. तसेच पुढील समीकरण आहे 3m + 2n = 28. इथं घाबरायचं नाही. समीकरण x y मध्ये न देता फक्त m आणि n या दोन चलामध्ये दिलंय. म्हणजे x आणि y च्या जागी आपण m आणि n असं कन्सिडर करायचंय. आता दिलेलं समीकरण या इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करा. x आणि y
न घेता एम यांचा विचार करा. आता A1 ची व्हॅल्यू काय आपली 4, A2 ची व्हॅल्यू काय 3, B1 ची व्हॅल्यू 6, B2 ची व्हॅल्यू 2, C1 ची व्हॅल्यू काय आपली 54, C2 ची व्हॅल्यू काय आहे 28. समजलं? पूर्ण व्हॅल्यू कंपॅरिझन करून काढून घेतलेले आहेत. आपण पूर्ण व्हॅल्यू काढून घेतल्यानंतर पुन्हा काय करतो, कॅपिटल डी काढतो. कॅपिटल डी कसा काढतो हे बघा. कॅपिटल डी साठी सूत्र काय, A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2. कॅपिटल डी कसा काढायचा, आता किमती ठेवून घ्या निश्चयकामध्ये. हा झाला तुमचा निश्चयक. निश्चयकामध्ये किती आहे 4 3 6 2. हा निश्चय कसा सोडून घ्यायचा, 4 × 2 4 2 8 मायनस 6 × 3 म्हणजे 4 2 8 मायनस 6 3 18. म्हणजेच तुम्हाला कॅपिटल डी मिळालेला आहे -10. कॅपिटल डी मिळालेला आहे -10. सर्वांना कॅपिटल डी -10 मिळाला. समजलं? डी कॅपिटल डी इज इक्वल टू -10. आता त्याचबरोबर डीएक्स कसा काढतो आपण, डीएक्स एक्स या चलाचे सहगुणक डीएक्स. इथं आता आपण डीएक्स नाही काढायचा, आपण इथं डीएम काढायचा आहे. डीएम, कारण की आपल्याला समीकरणामध्ये एम आणि एन असे, आता एम दिले म्हणजे एम आणि एन दिला असता. एम कशाचे सहगुणक आहे, A1 A2 चे. आता A1 A2 न घेता इथे C1 C2 ठेवा आणि B1 B2 ॲज इट इज. C1 C2 काय आपलं, C1 C2 54 28, B1 B2 काय 6 2. आता सोडवून घ्या. चला 54 × 2 मायनस 28 × 6. चला सोडवा लवकर. 108 मायनस 168 म्हणजेच तुम्हाला -60 किंमत मिळालेली आहे. -60 डीएम काय मिळालेला आहे -60 डीएम काय मिळालेला आहे -60. तसंच डी एन काढून घेऊ. डीएन कसं काढायचं, A1 A2 ॲज इट इज, B1 B2 च्या जागी C1 C2 ठेवायचं. चला किंमत ठेवून घ्या. A1 A2 ची किंमत काय 4 आणि 3, C1 C2 ची किंमत काय 54 28. चला हा निश्चय कसा सोडवायचा हे बघा. 4 × 28 मायनस 3 × 54. चला गुणाकार करून घ्या. काय तो 28 चोक टेबल सर्व पाडे पाठ आहेत ना तुम्हाला, तर पाडे पाठ आहेत. 112 28 चोक 112 आणि 54 × 3 करून घ्या. 54 × 3 किती येणार आहे 162. 54 × 3 162. आता बघा आपण काय काढलेलं आहे, 112 मायनस 162 डीवाय काढतोय. किती येत आहे -50 मिळालेला आहे. म्हणजे डीएन एन या चलासाठी आपण निश्चय काढतोय, तो आलेला आहे -50. आता तिन्ही वरून आपण एम या चलाची किंमत काढून घेऊया. किती येणार आहे, डीएम मायनस कॅपिटल डी. डीएम काय आपलं -60 -10 मायनस प्लस होईल म्हणजे 6 येणार आहे. एन या चलाची किंमत डीएन बाय डी. चला डीएन काय आलेला आहे -50 भागिले -10. इथे पण मायनस प्लस होईल आणि 5 येईल म्हणजे 6,5 ही एम आणि एन ह्या दोन समीकरणाची उकल मिळालेली आहे. ही समीकरणाची उकल मिळाली. समजलं? काय अवघड नाही. कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड फॉर्म बरोबर. 3 निश्चय काढायचे. आलेल्या निश्चयकाच्या किमती क्रॅमर्स बाबांना दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून घ्यायच्या. म्हणजे आपले सूत्र काय, एम या चलाची किंमत डीएम बाय डी, एन या चलाची किंमत डीएन बाय डी. हेच रिपीट करतो मी प्रत्येक वेळेस, कारण की तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे, त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. प्रत्येक एक्झाम्पल मी दिलेल्या स्टेपनं सोडवायचे. कसं करायचंय, प्रथम एक्झाम्पल दिला असता आपण ते स्टँडर्ड चला बरोबर सामायिक इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करायचंय. A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती काढून घ्यायच्या. दिलेल्या किमती आपण लगेच निश्चय 3 निश्चय फाइंड आउट करतो. 3 निश्चय म्हणजे कॅपिटल डी डीएक्स डीवाय, म्हणजे जी चलाची किंमत असेल त्यानुसार. एमएन असेल तर डीएन डीएम डीएन. त्याचप्रमाणे आपण चला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल आहे आपलं. चला लास्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. 2x + 3y
इज इक्वल टू 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. अजून पुढील दिलेला आहे x मायनस वाय बाय 2 x मायनस वाय बाय 2 x मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 1/2. आता हे समीकरण 1 आणि समीकरण 2. आता समीकरण 2 जर आपल्याला अपूर्णांकामध्ये दिसतंय, त्याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊन या. त्याला पूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करून घ्यायचं हे बघा. ह्याला 2 न गुणूया म्हणजे 2 इंटू एक्स मायनस 2 इंटू वाय बाय 2 म्हणजे दोन्ही साईडला 2 मल्टिप्लाय करायचं. 2 न मल्टिप्लाय केला असता दोन्ही बाजूला जेवढे काही पद असतील त्या पदाला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय होईल. म्हणजे 2x हे 2 कॅन्सल होईल, हे 2 कॅन्सल होईल. 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे समीकरण नंबर 2 मिळालेलं आहे. आता समीकरण नंबर 1 2x प्लस 3y इज इक्वल टू 1 हे समीकरण नंबर 1. काय अवघड आहे हे समीकरण. आता या समीकरणाबरोबर कंपॅरिझन करा. a1 2 b1 2 a1 2 a2 2 b1 3 b2 मायनस 1 c1 2 आणि c2 1 कंपॅरिझन केला असता आपण किमती काढून घेतलेल्या आहेत. आता प्रथम टेस्ट काय आपली कॅपिटल डी काय a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 लक्षात ठेवा a1 a2 b1 b2. आता a1 a2 ची किमती ठेवून घ्या. a1 a2 काय काय 2 2 b1 b2 3 मायनस 1 किंमत काढून घ्या. 2 गुणिले 2 मायनस सॉरी हे बघा 2 गुणिले मायनस 1 मायनस 3 गुणिले 2 म्हणजे किती येणार आहे -2 मायनस हे येणार आहे -6 म्हणजेच -8 हे आपल्याला किंमत मिळालेली आहे. कॅपिटल डी मिळालेला आहे -8 कॅपिटल डी -8. तसेच आपण आता dx काढून घेऊया. dx कसं काढणार x त्याला ते सहगुणक आहेत a1 a2 न घेता त्या ठिकाणी c1 c2 घेतो. b1 b2 ऍज इट इज c1 c2 काय आपलं 2 1 c1 c2 2 1 b1 b2 काय 3 -1 सॉरी चला फास्ट 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 1 हे बघा -2 -3 -2 म्हणजे -3 म्हणजे -5 आलेला आहे. -5 dx आपल्याला मिळालेला आहे -5. त्याचबरोबर आता आपण dy काढून घेऊया. dy मध्ये काय बघा y या चलाचे सहगुणक काय b1 b2 घ्यायचं नाही. b1 b2 च्या जागी c1 c2 घ्यायचं. a1 a2 ऍज इट इज c1 c2 लिहून घ्या. चला a1 a2 काय a1 a2 2 2 c1 c2 काय 2 1 हे बघा 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2 म्हणजेच 2 मायनस 4 म्हणजेच -2 आपल्याला किंमत मिळालेली आहे कशाची dy ची -2. आता तिन्ही निश्चयकाच्या किमती फाइंड आउट केलेल्या आहेत. चला आपण x या चलाची किंमत काढून घेऊया. dx बाय डी dx काय आलेलं आहे आपल्याला बघा -5 बाय -8 मायनस कॅन्सल होईल म्हणजे 5 बाय 8 ही x या चलाची उकल मिळालेली आहे. तसेच y या चलासाठी dy बाय डी dy -2 बाय -8 म्हणजेच मायनस कॅन्सल होईल. बे चौक 8 1/4 म्हणजेच 5/8 आणि 1/4 ही या दोन समीकरणाची उकल मिळालेली आहे. 1/8 5/8 आणि 1/4 ही या समीकरणाची उकल मिळालेली आहे. अशा तऱ्हेने आपण आजचा सराव संच 1.3 कंप्लीट केलेला आहे. सर्वांना समजलं असणारच कारण की आपण प्रॅक्टिसच तेवढी केलेली आहे. 0 to 0 बॅच मध्ये कन्सेप्ट क्लिअर झालीच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक एक्झाम्पल घरी जाऊन पुन्हा एकदा म्हणजे आपला क्लास संपल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःहून प्रॅक्टिस करायची. नाही चालत तर तुम्ही उदाहरणामध्ये जाऊन बघायचं आणि सराव संचावर प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपण हे प्रकरण झाल्यानंतर बोर्डातील सर्व प्रश्न म्हणजे मागील 5 वर्षातील जेवढे काही प्रश्न ह्या प्रकरणावर विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करून घेणार आहोत. कारण की सराव आपला झालाच पाहिजे. आणि लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. त्यामुळं पुढील लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन पार्ट शिकणारच आहोत. पण झालेलं पार्ट रिव्हिजन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळं आजपर्यंत जेवढे काही सराव संच 1.1 1.2 1.3 तिन्ही सराव संच तुम्ही प्रत्येक वेळेस सोडवून प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्येक उदाहरण तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे एवढी प्रॅक्टिस करायची. कारण की जेव्हा बाकीच्या क्लासचे विद्यार्थी कंपॅरिझन करत असतील तेव्हा आपले क्लासचे विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवून
रिकामे झाले पाहिजेत. फास्ट मध्ये A1 A2 B1 B2 C1 C2 कसं आपण फास्ट मध्ये कंपॅरिझन करून काढलं तसंच प्रॅक्टिस करायची आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवायचे. कारण की सध्याचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं युग आहे, त्यामुळे आपण स्वतःला असं स्लो मध्ये ठेवायचं नाही, स्वतःला स्पीड मध्ये बनवायचे. एनर्जेटिक राहा, एनर्जेटिक राहून एक्झाम्पल सॉल्व्ह करा. असं निराश आणि वैमनस्यात जाऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नाही. एक्झाम्पल घेतल्या घेतल्याच आपल्याला असं वाटलं पाहिजे हाय एक्झाम्पल आपल्याला येतंय, एवढ्या उत्साहाने एक्झाम्पल सोडवलं पाहिजे. एक्झाम्पल सोडवताना उत्साह पाहिजे तुमच्या अंगात. असं फास्ट फास्ट अर्ध्या तासात एक सराव संच तुम्ही असा संपवला पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे. सराव संच शोधत बसायचं नाही, फक्त घ्यायचं एक्झाम्पल सोडवायचं, घ्यायचं एक्झाम्पल सोडवायचं. नाही चालत तर तुम्ही लगेच व्हिडिओ मध्ये जायचं, बघायचं. पण येणारच, प्रत्येकाला एक्झाम्पल सोडवता येणारच. शब्द आहे आपला, कारण की आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero. चला प्रत्येकाने आता मागील एक्झाम्पलचा सराव करा. आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. चला, धन्यवाद.